क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ. ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे हा खऱ्या अर्थाने सामान्य जनांना न्याय मिळवून देणारं एक आंदोलन आहे. जरी बहुतांशी ह्या पक्षाकडे एक राजकीय पक्ष या दृष्टिकोनातून बघत असतील काही लोक, पण जनमानसांचा आवाज, सर्वसामान्यांसाठी न्याय मिळवून देणं हाच एक मात्र उद्देश आहे. तर ह्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 20 प्रभागांमध्ये आमची पूर्ण तयारी आहे की 20ही प्रभागांमध्ये आमचे उमेदवार आम्ही बहुसंख्येने आम्ही उभे करणार आहोत. तर त्या अनुषंगाने आमची पूर्ण तयारी आहे, कारण शत्रू बलाढ्य आहे आणि ह्या बलाढ्य शत्रूची जी मनमानी सुरू आहे त्या मनमानीला कुठेतरी थांबवण्यासाठी बहुसंख्येने आम्ही महापालिकेमध्ये प्रवेश केला पाहिजे. त्या हेतूने सर्व प्रभागांमध्ये आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 40 इच्छुक उमेदवारांची यादी आमच्याकडे आलेली आहे. त्यांच्या इंटरव्ह्यू झालेले आहेत, त्यांचे फॉर्म पण आम्ही भरून घेतलेले आहेत. त्यापैकी जवळजवळ 32 ते 35 हे फायनल होण्याची पूर्ण शक्यता आहे. बघा, आमचं खरं तर मत असं आहे की आम्ही स्वबळावर लढवण्याचं पूर्ण ठरवलं होतं, पण त्यातल्या मूळ एक असल्या कारणामुळं, आमची विचारधारा एक असल्या कारणामुळं समविचारी, खास करून फुले शाहू आंबेडकरी विचारधारेची ही जी पक्ष आहेत, ह्या पक्षांनी जर एकत्र येण्याचं ठरवलं तर आमचा हात नेहमी मैत्रीचा हात त्यांच्यासोबत असणार. बघा, आम्ही सध्या असं आव्हान वगैरे काय कोणत्या पक्षाला केलेलं नाही, पण स्वतःहून आमच्याकडे काही पक्ष येत आहेत, त्यांच्याबरोबर आमची चर्चा सुरू आहे, बोलणं सुरू आहे आणि लगेच कदाचित आम्ही उद्याला फायनल करूया आम्ही कोणाकोणाबरोबर युती करणार. तसं तर आम्ही आज फायनल केलेलं आहे की आज सगळ्या उमेदवारांना आम्ही सांगितलंय की आज फायनल डे आपला आपण करूया आणि आजच्या तारखेला सगळ्यांनी आपली उमेदवारी जी आहे ती डिक्लेअर करून आमच्यापर्यंत ते अर्ज तुमचे पोहोचवावेत. तर जवळजवळ आज सगळ्या गोष्टी फायनल होऊ शकतील संध्याकाळी. बघा, महत्वाचा मुद्दा असा आहे की संविधान आमची धरोहर आहे, संपूर्ण भारताचा आत्मा आहे, भारताची धरोहर संविधान आहे. संविधानाच्या नीतिमूल्यानुसार, संविधानाचं नीतिमूल्य काय आहे की भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. तेव्हा आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन ही निवडणूक आम्ही लढवणार. अर्थात आमचा हेतू हाच आहे की बहुसंख्याक लोक जे आहेत, बहुसंख्याक लोकांना आजही त्यांना न्याय मिळत नाही, ते अधिकारासाठी लढतात, त्यांच्या अनेक मूलभूत गरजांपासून ते वंचित आहे आणि या वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत. प्रश्नच येत नाही. बघा, आजपर्यंतचा भारताचाच नाही तर जगाचा तुम्ही इतिहास बघा, शत्रू कितीही बलाढ्य असू द्या, एक अशी वेळ येत असते की त्याला पराभव स्वीकारावाच लागतो आणि त्या स्थितीला आज हा बलाढ्य शत्रू पोहोचलेला आहे आणि म्हणून त्यांचा पराभव सुनिश्चित आहे आणि आमचा विजय पण सुनिश्चित आहे. बघा, ज्या व्यक्तीला विषमता प्रिय असते ती लोक किंवा तो पक्ष किंवा ती संघटना, ते ऑर्गनायझेशन साम दाम दंडभेद या नीतीचा वापर करत असते. पण आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे असल्या कारणामुळं आम्हाला साम दाम दंडभेद या नीतीचा वापर न करता आम्ही समानता, भेदभाव कसा नष्ट करता येईल आणि खऱ्या अर्थाने भारताला धर्मनिरपेक्षता हे राष्ट्र कायमस्वरूपी कायम कसं ठेवता येईल याच नीतीचा आम्ही वापर करणार आहोत. आपल्या माहितीनुसार किती नगरसेवक आपल्या पक्षाचे किंवा समविचारी पक्षाचे निवडून येऊ शकतात? आमच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे, कॅल्क्युलेशन प्रमाणे आमचे 12 नगरसेवक 100% निवडून येऊ शकतात. अध्यक्ष महानगराचे अध्यक्ष तुमचं नाव आणि महानगराचे अध्यक्ष आणि पक्ष प्रवेश पण करणार आहोत. मी महानगराचा प्रवक्ता, बरं का, म्हणजे त्याच्यात उल्लेख केलेला नाही. आता शेवटी तुमचं नाव सांगा आणि सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम.
मी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे आपल्या समोर आहे. आज आमचे प्रवक्ता यांनी जे काही मांडलेलं आहे त्याच्यामध्ये पक्ष आमचा पूर्ण 20 प्रभागामध्ये लढत आहे आणि त्याची तयारी आम्ही तशी केलेली आहे. नक्कीच आम्ही या समस्या ज्या आहेत याचा पुरेपूर आम्ही आमच्या नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्या समस्यावर निराकरण करण्यासाठी आम्ही स्वतः तिथे लक्ष देऊन ते काम करून घेणार आहोत. बरोबर आहे की नागरिकांना हेच पटवून द्यायचं आहे की आजपर्यंत जे प्रस्थापित पक्ष सत्तेमध्ये असताना देखील जर समस्या बघितल्या तर त्या आहेत तशाच आहेत आणि या समस्या जर अगोदरच्या सत्ताधारी पक्षाने जर सोडवल्या नाही तर आम्हाला एक वंचित म्हणून एक संधी देऊन बघा आणि नंतर आपण त्यांना ते करून दाखवू की खरोखरच आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षातून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. नगरसेवक निवडून आल्यानंतर आमचे नगरसेवक हे तळागाळातून आज सामान्य माणसातून उभे राहिलेले नगरसेवक असतील. त्याच्यामुळे त्यांना याची भान असेल की आपण आपल्या जनतेपर्यंत काय काम पोहोचवलं पाहिजे. सर्वप्रथम आम्ही या विभागामध्ये SRA चा मुद्दा असेल हा पहिला प्रथम घेणार आहोत. दुसरी गोष्ट जे आरोग्याचा प्रश्न आहे आणि शिक्षण या ज्या प्रामुख्याने मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजेवर आम्ही काम करणार आहोत. तसे प्रयत्न चालू आहेत. आम्ही आंबेडकरी घराण्यातील एक तरी आमच्या नेते आहेत त्यांना आम्ही पनवेलमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण जर महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर वंचित बहुजन आघाडी अतिशय जोमाने काम करणारा पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपण बोलल्याप्रमाणे जे आज इतर समाज आहे हा सगळ्या समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे आणि नक्कीच आम्ही त्यांच्या जे त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत जे काही समस्या आहेत या घेऊनच काम करणार आहोत. सर्वांना नमस्कार. क्रांतिकारी जय भीम. आज वंचित बहुजन आघाडी या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल महानगरपालिका अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या उपस्थितीत आज माझा वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये अधिकृत पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे आणि प्रभाग 17 यासाठी मी उमेदवारी त्यांच्याकडून मागितलेली आहे आणि ही उमेदवारी मागण्याचं कारण की ह्या प्रभाग 17 मध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत यांचे पुनर्वसन प्रस्थापित जेवढे आतापर्यंत नगरसेवक असो की पनवेल महानगरपालिका असो यांनी कोणत्याही प्रकारचं केली नसून यासाठी मी प्रयत्न करणार आहोत. कारण की मी स्वतः ही या पंचशील नगर मध्ये राहत असून मी स्थानिक झोपडपट्टीचा रहिवासी असून या झोपडपट्टीच्या ज्या काय समस्या आहेत याची पूर्णपणे मला जाण असल्यामुळे आणि हे वृत्त मी हातात घेतलं आहे की सर्व झोपडपट्ट्यांना पुनर्वसन करण्यासाठी लढा देण्यासाठी मी या पक्षाची उमेदवारी घेतलेली आहे. जेणेकरून प्रकाश आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या डॉक्टर बाबासाहेब यांच्या रक्ताच्या पक्षाने आम्हाला सर्व जनतेने निवडून देण्यासाठी मला मदत करावी आणि सर्व नागरिकांना माझी हीच विनंती असेल, आता नाही तर परत कधीच नाही. आज मी फक्त लढत आहे हे सर्व झोपडपट्टी असो की पनवेल प्रभागातील सर्व चाळ असो, या पाण्याच्या समस्या असेल, रस्त्याच्या समस्या असेल, या सर्व दूर करण्यासाठी मी या पक्षामध्ये प्रवेश करत आहे आणि ही उमेदवारी मी घेत आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्ष कार्यालयामध्ये आज आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत शंकर वायदंडे या साहेबांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसोबत पक्षप्रवेश केलेला आहे. मी महानगर अध्यक्ष म्हणून त्यांचा आज आम्ही अभिनंदन करतो आणि आमच्या पक्षामध्ये स्वागत करतो. पुढील वाटचालीसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो.
आमच्या पक्षातर्फे शंकर वायदंडे यांना प्रभाग क्रमांक 17 मध्ये उमेदवारी जाहीर करतो असं मी आज डिक्लेअर करतो.